दिवाळीचं सीझन चालू असल्यामुळे आईकडे खूप सारं मशीन काम आलेलं होतं आणि माझं काम करायचं सीझन चालू झालेलं होतं. मग आई म्हणे चला आता तू दोन्ही रूम व्यवस्थित असे झाडून घे आणि भांडे वगैरे जे काही असेल ते तू घासून घे. मी म्हटलं चालेल, आता काय स्कूलमध्ये सुद्धा हॉलिडेज लागलेले आहे आणि बसून बसून पण नुसतं बोर होतं. म्हटलं चला आज आपण काहीतरी कामच करून बघू. मग सगळ्यात पहिले 2 रूम क्लीन केल्या, त्याच्यानंतर भांडे घासून मी व्यवस्थित असा किचन वाटा पुसून घेतला. दिवाळीचा फेस्टिवल आहे तर म्हणजे खूप सारा आपण फराळ बनवतो आणि सगळं आवरल्यानंतर मी मस्तपैकी देवपूजा केली. देवपूजा केल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं ना, मला तर खूपच वाटतं, खूप मस्त वाटतं. त्याच्यानंतर सगळे देवांची आंघोळ घालून त्यांना मी त्यांच्या देवघरामध्ये ठेवलं आणि त्याच्यानंतर तुळशीलासुद्धा मी पाणी घातलं. त्याच्यासोबतच शोचं एक प्लांट होतं त्यालासुद्धा मी पाणी घातलं. त्याच्यानंतर भूक लागलेली होती म्हणून मी माझे फेवरेट पोटॅटो घेतले, पोटॅटोना कट केलं आणि मी फर्स्ट टाईम पोटॅटोची भाजी करणार होते. म्हटलं आता आपण करूनच बघू. माझ्यापुरते 2 पोटॅटो घेतले, मस्तपैकी कट करून घेतले. त्याच्यानंतरून मी गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये 2 स्पून ऑइल टाकलं. त्याच्यानंतर मस्तपैकी जे आपण कट केलेले पोटॅटो होते आपण फ्राय करायला टाकले. त्याच्यानंतर मी 1-2 मिनटं तरी ते हलवत राहिले, फ्राय करू दिले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलं हळद, तिखट आणि मीठ आणि काही शेंगदाण्याचा कूट होता. मला शेंगदाण्यातल्या कुटातली भाजी खूपच आवडते. मग मी शेंगदाण्यातला कूट घेतला आणि 1-2 स्पून मीठ टाकला. त्याच्यानंतर मस्तपैकी फ्राय झाली अजून भाजी 5 मिनटं भाजी झाली. मग तारक मेहता उलटा चष्मा बघत बघत मी माझी डिश एन्जॉय केली. बाय.